हॅपी पिक्स टुरिझम च्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण नाशिक रोड येथील घैसास दत्त मंदिर स्थानाला भेट देऊ। नाशिक रोड स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर श्री कै महादेवराव सदाशिव घैसास यांनी बांधलेले दत्त मंदिर आहे। नोकरीनिमित्त नाशिक रोडला आले असताना त्यांनी 1 एकर जमीन खरेदी केली। तेथे 4-5 खोल्या बांधल्या। हेतू हा होता की तेथे पुढे राहून निवांतपणे श्री दत्त सेवा करावी। परंतु त्या राहत्या जागी विचित्र अनुभव येऊ लागले। जोराजोरात दरवाजे वाजत, दगडांचे आवाज होत, हसण्याचा आणि मनुष्याचा विव्हळण्याचा आवाज येई, परंतु व्यक्ती दिसत नसे। चौकशीअंती समजले की ती जागा फार पूर्वी स्मशानभूमी होती। म्हणून काकासाहेबांनी जागा सोडण्याचा निर्णय घेतला। परंतु त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला। स्वतः श्रीदत्त महाराज स्वप्नात येऊन सांगून गेले की ही जागा सोडू नकोस। त्या जागेचा उद्धार तुझ्याच हातून होणार आहे। तर 2 ठिकाणी औदुंबराचे झाड लाव। दत्तादेशानुसार काकासाहेबांनी 2 झाडे लावली। ती झाडे लावल्यापासून सर्व त्रास बंद झाला। त्या ठिकाणी प्रसन्न वाटू लागले। रात्री खडावांचे आवाज तसेच उदबत्त्यांचा वास येऊ लागला। परत काही दिवसांनी दृष्टांत झाला, औदुंबरा शेजारी माझे मंदिर बांध। काकासाहेबांनी ही सुद्धा देवाची आज्ञा अंमलात आणली। मंदिर बांधले, परंतु दत्ताच्या मूर्तीचा प्रश्न उद्भवला। ही चिंता सुद्धा देवाने ताबडतोब मिटवली। त्याच सुमारास श्रीनारायण महाराज केडगाव त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकला आले होते। त्यांची आणि काकासाहेबांची गाठ पडली। त्यांना जेव्हा कळले की मंदिर बांधले आहे परंतु दत्ताची मूर्ती बाकी आहे, तेव्हा ते म्हणाले, माझ्या स्वप्नात तुला दत्ताची मूर्ती द्यावी असा आदेश झाला आहे। अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे त्यांनी 1 फूट उंचीची स्वतःच्या जवळची दत्ताची मूर्ती काकासाहेबांना दिली आणि त्या संगमरवरी मूर्तीची स्थापना सन 1940 साली श्रीदत्त जयंतीला करण्यात आली। त्या वेळेपासून श्रीदत्त जयंतीचा उत्सव सुरू केला। हा उत्सव 3 दिवसांचा असतो। श्रीदत्त पूजा, श्रीसत्यदत्त पूजा, लघुरुद्र, श्रीदत्त जन्म, पालखी सोहळा असे कार्यक्रम 3 दिवस होतात। या ठिकाणी नक्की भेट द्या। आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।